नगरमध्ये प्राण्यांसाठी अँब्युलन्स सुरू केली. आपण पहिले अँब्युलन्स प्राण्यांसाठी सुरू केली आहे. वा वा वा. आता जर समजा तुम्हाला हे जे कॉस्टिंग आहे, आता तुम्ही तर बोलला की तुमचा अँब्युलन्स पण आहे. मग आता ही अँब्युलन्स जी आहे ती अँब्युलन्स नेमकं तुम्ही घेतली तुमच्या स्वकष्टाने की नेमकं कसं, तुम्हाला काही फंडिंग झालं की कसं नाही, झालं नेमकं आता? जसं की स्नेहालय संस्था आहे त्यांच्या माध्यमातून ती डोनेशन मध्ये मिळाली आहे ती अरे वा वा, देणगीमध्ये खूपच छान. गिरीश सरांच्या माध्यमातून. मग आता त्याचं जे आहे ड्रायव्हर कोण असतं, हा. किंवा मग त्यासाठी डिझेलचा खर्च कसा आहे, किंवा मग त्याचा मेंटेनन्स कसा वगैरे चालतं, तुम्ही कसं करता? ड्रायव्हर सध्या माझा भाऊ आहे, मोठा भाऊ आहे, तो लॉ करतोय. अच्छा अच्छा पण तो त्यालाही प्राण्यांची आवड, म्हणजे आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच प्राण्यांची आवड. अच्छा अच्छा अच्छा. हा, जसं की मी तुम्हाला म्हणलं ना की भाऊ माझा अँब्युलन्स चालवतो, अच्छा. आणि तुम्ही पण म्हटले की तुम्ही अँब्युलन्सचा खर्च कसा चालवता, म्हणजे हो नाही का? हो बरोबर. तर बहुतेकदा कसं असतं, काही चांगले लोक असतात की त्यांना जाण असते की नाही का, हा प्राणी याला, आता ह्या लोकांना आपण येण्या जाण्याचा खर्च द्यायला पाहिजे, किंवा औषधासाठी